मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन जी रेल्वे स्थानक आहेत त्यांचे नाव आता बदलण्यात येणार आहेत आणि तसा प्रस्ताव शिवसेनेचे लोकसभा गटनेते आणि खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला आहे आणि हा प्रस्ताव उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर होणार आहे। आपल्यासोबत खासदार राहुल शेवाळे, आपण त्यांच्याशी बोलूया की कोणकोणत्या स्थानकांचं नाव जे आहे ते बदलण्यात येणार आहे। सर्व मुंबईकरांना उत्सुक आहे कारण रेल्वे मुंबईची पहिली लाईफलाईन आहे। या लाईफलाईनशी सर्वच 75 ते दररोज 80 लाख लोक निगडीत असतात। त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कुठली रेल्वे स्थानक आहे त्यांची नावं तुम्ही बदलताय आणि का बदलताय आणि जर बदलत असाल तर नवी नावं जी येत आहेत ती का देण्यात येत आहेत? मुंबईतली जी ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाची नावं आहेत ते बदलण्याचा कायदा हा 1960 ला केंद्रीय गृहमंत्रालयाने केला आणि त्याच्यानंतर 1980 ला रेल्वे बोर्डाने त्याची एक नियमावली बनवली आणि त्या नियमावलीनुसार जी ब्रिटिशकालीन नावं आहेत तर ती बदलायची असेल तर स्थानिक पातळीवर लोकांची जी भावना आहे आणि लोकांची जी मागणी आहे त्यानुसार ते नाव बदलता येतं। राज्य सरकारला तो संपूर्ण अधिकार आहे। राज्य सरकार तो प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करून नंतर तो केंद्र सरकारकडे पाठवू शकतो आणि त्यानुसार यापूर्वीच आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे विटी स्टेशन होतं त्या विटी स्टेशनचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे आपण केलेलं आहे। एल्फिस्टन स्टेशनचं नाव यापूर्वीच प्रभादेवी स्टेशन केलेलं आहे। त्यामुळे हे पूर्वीपासून त्या नियमानुसार आपण ते करत आहोत। पण तीच शृंखला पुढे ठेवत गेले कित्येक वर्ष साधारण 5-6 वर्षापासून हे प्रस्ताव प्रलंबित आहेत। महाविकास आघाडीच्या वेळी हे प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे होते परंतु ते झाले नाही दुर्दैवाने। परंतु आज हे प्रस्ताव आता आम्ही पुन्हा कॅबिनेटसमोर ठेवत आहे। करी रोड रेल्वे स्टेशनचं नाव लालबाग आपण देतो। लालबागला माहिती आहे आपल्याला सर्वांना, लालबागला एक वेगळी पार्श्वभूमी आहे। एक गिरणी कामगारांचे आणि पूर्ण गिरणी आणि मराठी लोकांचा बालेकिल्ला असलेला आहे आणि विविध जे काही मुंबईच्या जडणघडणीतले जे काही निर्णय झाले असेल त्याला लालबागच्या पासून पण एक मोठी पार्श्वभूमी, एक ऐतिहासिक महत्त्व लालबागचं आहे। सँडर्स रोडचं पण डोंगरी पण हा एक जुना तिथला भाग म्हणून लोकांना प्रचलित आहे। आजही कित्येक असे उदाहरण असेल डोंगरीच्या संदर्भातले। मरीन लाईन्सला मुंबादेवी आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबादेवी आपला आराध्य दैवत आहे, मुंबईचं ग्रामदैवत आहे। चर्नी रोडला गिरगाव तर ज्या तिथे स्वातंत्र्याच्या लढ्यापासूनची जी पूर्ण पार्श्वभूमी आहे चर्नी रोडला। कॉटन ग्रीनला काळा चौकीला पण स्वातंत्र्य लढ्यापासूनची किंवा मुंबईच्या जडणघडणीत जे काही निर्णय झाले त्याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे। डॉकयार्डला माझगाव डॉकच नाव आहे त्या ह्याला, परंतु दुर्दैवाने डॉकयार्डला अजूनही डॉकयार्ड बोललं जातं तर ते नाव माझगाव आपण त्या ठिकाणी दिलेलं। किंग सर्कलला तीर्थकार पार्श्वनाथ स्टेशन, कारण किंग सर्कलच्या संपूर्ण परिसरात मुंबईतले सर्वात जास्त जैन मंदिर त्या ठिकाणी आहे। त्यामुळे त्या जैन मंदिरांचा आणि यांचा पण सन्मान राहावा त्याकरता हे नाव त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे। मुंबई सेंट्रलचं नाव शिल्पकार जगन्नाथ नाना शंकर शेठ यांचं देण्यासंदर्भातला प्रस्ताव होता, त्या संदर्भात मुंबई सेंट्रलचं नाव नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं द्यावं हा 2020 ला प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि तो आता केंद्रीय गृह खात्याकडून रेल्वे मंत्रालयाकडे पण गेलेला आहे। लवकरच त्याचा कार्यक्रम घोषित करून त्या ठिकाणी ते नाव त्या ठिकाणी देण्यात येईल आणि त्या ठिकाणी त्या जगन्नाथ शंकर शेठ यांच्या नावानुसार आणि त्यांच्या नावाला साजेसं त्या ठिकाणी तिथे त्यांचा माहिती असावी असे संपूर्ण त्या स्टेशनच्यात एक बदल पण करण्यात येणार आहे। तर त्याची लवकरच रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून घोषणा होईल। राज्यातीलच नाही तर देशभरातील आंबेडकरी जनतेची खूप मोठी मागणी होती की दादरचं नाव चैत्यभूमी करण्यात यावं किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं। आपल्याकडे या संदर्भात काय प्रस्ताव आहे का? त्या संदर्भात काही विचार आहे का? नवीन प्रस्ताव काय सुवर्णमध्ये काढत नाही, दादरचं नाव द्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी हा प्रस्ताव कित्येक संस्थांचा आलेला आहे, त्याचा मी आदर करतो। परंतु हा जो 1960चा नियम झालेला आहे तो ब्रिटिशकालीन जी नावं आहेत तो बदलण्याचा हा कायदा झालेला आहे। त्यामुळे दादर नाव हे मराठीच नाव आहे, त्यामुळे तरी त्या ठिकाणी परेल आणि दादर याच्यामध्ये एक मोठं टर्मिनस बनत आहे, तर त्या ठिकाणी तो नाव द्यायचा विचार होऊ शकतो। तर त्याही संदर्भात मुख्यमंत्री सर्व संघटनांशी चर्चा करून त्या संदर्भातला निर्णय घेतील आणि सगळ्यांच्या भावनांचा आदर करतील। धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। तर आता मुंबईकरांना नवीन मराठी नाव जे आहेत आपल्या रेल्वे स्थानकांना ते दिल्याचं पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।